नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे गणेश देवकाते आणि आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे मराठी माहितीवाला या यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, तुम्हा सर्वांना माहितच आहे महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना चालू आहे आणि त्याच्या पाठीमागेच मित्रांनो गॅस योजना म्हणजेच उज्ज्वला गॅस योजना 2.0 ही एक चालू झालेला आहे मित्रांनो। यामध्ये मित्रांनो तुम्हाला मोफत गॅस व वार्षिक 3 गॅस रिफिल भेटणार आहे। तर या योजनेसाठी तुम्हाला कसं अप्लाय करायचं आहे, कोण कोण या योजनेसाठी पात्र राहणार आहे, संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओद्वारे मिळणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि अशाच लेटेस्ट अपडेट मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो। त्याच्यासाठी आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करून ठेवायचं आहे। तर मित्रांनो, चला व्हिडिओला सुरुवात करूया। इथे बघू शकता pmuy.gov.in या वेबसाईट वरती यायचं आहे मित्रांनो। या वेबसाईट वर आल्यानंतर तुम्हाला असा काही इंटरफेस ओपन झालेला दिसेल। तर तुम्हाला इथं क्लिक हिअर टू अप्लाय न्यू उज्ज्वला 2.0 कनेक्शन असं नाव दिसेल। तर तुम्हाला इथं क्लिक करायचं आहे। यावरती क्लिक केल्यानंतर आता तुम्हाला जिथं पण गॅस म्हणजे आता हे 3 गॅस कंपन्या आहेत, इंडियन गॅस, भारत गॅस, HP गॅस, जी जवळ आहे, जी एजन्सी जवळ आहे त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। आता इथं जी जवळ आहे मला ती भारत गॅस एजन्सी आहे, त्याच्यामुळे मी याच्यावरती क्लिक करेल। आता बघू शकतात हे जे विंडो आहे अशा प्रकारे ओपन झालेला आहे। आता मित्रांनो तुम्हाला खाली यायचं आहे। आता कनेक्शन टाइप, आता इथं आपल्याला गव्हर्नमेंट स्कीम मधून योजनेमधून कनेक्शन पाहिजे तर तुम्हाला इथं क्लिक करायचं आहे। आता जे बाकी खाली ऑप्शन दिसत होते ते तुम्हाला दिसणार नाही। तुम्हाला इथं डिक्लेरेशन वरती क्लिक करायचं आहे। तुमचं जे स्टेट आहे, आता आपलं स्टेट महाराष्ट्र असणार आहे, आपण महाराष्ट्रावरती क्लिक करायचं आहे। आता डिस्ट्रिक्ट कोणती आहे तर इथं छत्रपती संभाजीनगर, आता औरंगाबाद आपण इथं सिलेक्ट करणार आहोत। केल्यानंतर मित्रांनो आता शो लिस्ट केल्यानंतर आता जेवढे पण तुमचे वेंडर आहेत मित्रांनो, संपूर्ण वेंडर आहेत त्यांचे नाव, नंबर, संपूर्ण माहिती तुम्हाला इथं बघायला भेटेल। आता इथं आपले पहिले जे तुम्हाला जे पण वेंडर जवळ आहे म्हणजे जी गॅस एजन्सी जवळ आहे ते पूर्ण नावासहित इथं तुम्हाला बघायला भेटेल। त्या गॅस एजन्सी वरती क्लिक करायचं आहे, कंटिन्यू वरती क्लिक करायचं आहे। यावरती क्लिक केल्यानंतर आता इथं बघू शकता तुम्ही मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि कॅप्चा फिल करायचा आहे। मित्रांनो, या योजनेचा लाभ सर्वांनीच घ्यायचा आहे। आता इथे मोबाईल नंबर कॅप्चा फिल केल्यानंतर एक OTP आहे, तो OTP टाकून घ्यायचा आहे तुमच्या मोबाईल वरती। आता मित्रांनो आपण मोबाईल नंबर टाकून OTP घेतला आहे मोबाईलवरचा, तो सबमिट केल्यानंतर तुम्हाला एक ऑप्शन ओपन होईल न्यू KYC। आता यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। आता इथं नॉर्मल KYC साठी क्लिक करायचं आहे। यावरती क्लिक केल्यानंतर प्रोसीड बटनावरती क्लिक करायचं आहे। आता इथं तुम्हाला फॅमिली मेंबरचं नाव म्हणजेच रेशन कार्ड लागणार आहे। आता जे डॉक्युमेंट आहे ते तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे। त्याच्यानंतर आयडेंटिफिकेशन नंबर, रेशन कार्डचा नंबर टाकायचा आहे। परत फॅमिली स्टेट, आता आपल्याला स्टेट कोणतं आहे तर महाराष्ट्र आहे ते निवडायचं आहे। त्याच्यानंतर डॉक्युमेंट नंबर टाकायचा आहे। त्याच्यानंतर डॉक्युमेंट इश्यूड आहेत, कुठून डॉक्युमेंट भेटला आहे तुम्हाला ते इथं टाकून घ्यायचं आहे। स्कीम टाईप, आता आपण इथं कोणत्या स्कीमला अप्लाय करत आहोत तर इथं आपल्याला खाली आल्यानंतर ऑप्शन दिसेल उज्ज्वला 2.0 PMAY, यासाठी आपल्याला अप्लाय करायचं आहे। कॅटेगरी कोणती आहे ते तुम्हाला टाकून घ्यायची आहे। त्याच्यानंतर प्रोसीड बटनावरती क्लिक करायचं आहे। तर मित्रांनो, प्रोसीड बटनावरती क्लिक केल्यानंतर एक छोटासा फॉर्म ओपन होईल, तो तुम्हाला फॉर्म भरायचा आहे। त्यामध्ये तुमचे आधार कार्ड प्रमाणे जे डिटेल आहे ती टाकायचे, आधारवरील ॲड्रेस टाकायचा आहे आणि याच्यासोबत जे जोडायचं आहे आधार कार्ड, पॅन कार्ड, जे तुमच्या आधार कार्डची लिंक आहे ते बँक पासबुक, आणि याच्यानंतर तुम्ही फॉर्म जसा पूर्ण भराल त्याच्यानंतर एक प्रिंट येईल, ती प्रिंट तुम्हाला घ्यायची आहे, त्याची एक झेरॉक्स काढायची आहे आणि सर्व डॉक्युमेंट जोडून जिथे तुम्ही अर्ज करत आहे तिथे तुम्हाला हा अर्ज सबमिट करायचा आहे। त्यानंतर मित्रांनो तुमचं काही दिवसांमध्ये ऑनलाईन व्हेरिफिकेशनचा मेसेज येईल जर डॉक्युमेंट सबमिट केलेले नसेल, आणि काही दिवसांमध्ये तुम्ही जर तिथे जाऊन जर डॉक्युमेंट सबमिट केले तर मित्रांनो तुम्हाला 7 ते 10 दिवसात कॉल येईल व तुम्ही या योजनेसाठी पात्र राहताल। पण मित्रांनो यामध्ये एक अट आहे, तुम्हाला जिथे पण अप्लाय करायचं आहे त्या एजन्सीला म्हणजेच त्या गॅस एजन्सीला आधी तुम्ही विचारून पाहायचं आहे या योजने अंतर्गत जो तुम्ही अर्ज भरताल त्याचं अप्रूव्हल भेटेल का, किंवा ते योजनेसाठी पात्र असतील का। म्हणजे जे पण स्वतः अर्ज करणार आहे तर त्यांनी अर्ज केल्यावर ती एजन्सी त्याला अप्रूव्हल देईल व या योजनेसाठी जे अर्ज करणार आहे ते पात्र राहतील। ही संपूर्ण माहिती आधी विचारायची आहे आणि त्याच्यानंतरच तुम्हाला अर्ज करायचा आहे। कारण की मित्रांनो काही काही ठिकाणीच या योजनेचा लाभ घेता येतो, काही काही ठिकाणी या योजनेचा लाभ घेता येत नाही।
त्यामुळे सर्व माहिती विचारल्यानंतरच तुम्हाला अप्लाय करायचा आहे या योजनेला, आणि नंतर तुम्ही जर पात्र ठराल तर तुम्ही या योजनेचा लाभ नक्की घेऊ शकाल। मित्रांनो, ही अपडेट होती। हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा। अशाच लेटेस्ट अपडेट मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो, त्याच्यासाठी आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। आणि मित्रांनो, हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मित्रांमध्ये शेअर करा, त्यांना पण याचा नक्कीच फायदा होईल। व्हिडिओ बघितल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद।